बच्चू कडू यांची अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोड येथे 12 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाशिक पुणे महामार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गेल्या 5 दिवसांपासून राज्यभरात हे निदर्शने सुरू असून शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग महिला आणि इतर वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न मिळाल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली आहे। यावेळी रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीत मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यानंतर विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 14 जून रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे 8 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। परंतु शासनाने रास्त मागण्याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आंदोलनास पूर्ण पाठिंबा दर्शवलाय। निदर्शनादरम्यान नाशिक पुणे महामार्गावर थांबून सरकारविरुद्ध घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास अन्यथा भगतसिंगच्या मार्गाचा अवलंब करतील असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।